नमस्कार, मी उमेश घुगडे. बखरलयमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत. या मतदारसंघाचं एकूणच राजकीय आत्ताची परिस्थिती काय आहे, एकूण राजकीय वातावरण काय आहे, याचा आढावा आपण अविनाश थोरात यांच्याकडनं घेणार आहोत. हा मतदारसंघ हा त्या अर्थानं ऐतिहासिक आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा हा जुना मतदारसंघ. आपल्याला आठवत असेल तर 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध शिवाजीराव पाटील निलंगेकर अशी नातू आणि आजोबा अशी ही ऐतिहासिक लढत झाली होती. दुर्दैवानं माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्या निवडणुकीपासूनच संभाजी पाटील निलंगेकर यांची राजकीय वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू झाली. भारतीय जनता पक्षामध्ये गेली बरीच वर्षे ते काम करत आहेत. 14 ते 19 या काळात ते कॅबिनेट मंत्री होते फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये. आत्ताची निवडणूक थोडीशी वेगळी आहे, कारण 2004ला मी म्हटलं तसं शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा पराभव झाला, आजोबांचा पराभव करून नातू निवडून आला आणि त्यानंतर मग आजोबा लढले नाहीत. शिवाजीराव पाटील निलंगेकरांनंतर संभाजी पाटील निलंगेकरांना त्यांच्या चुलत्यांच्या विरोधातच निवडणूक लढवावी लागली. 2 वेळा चुलतेही पराभूत झाले आणि या निवडणुकीत अखेर काँग्रेसनं एका कार्यकर्त्याला, थेट अभय साळुंखे नावाचे जे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता विरुद्ध निलंगेकरांचं नेतृत्व, एकूण आता जे नेतृत्व आहे ते भाजपकडनं निलंगेकरच करतात. म्हणजे निलंगेकरांचं मोठं राजकीय घराणं आणि त्या विरोधामध्ये सर्वसाधारण काँग्रेसचा कार्यकर्ता अशी ही निवडणूक होती गेल्या 30-40 वर्षामध्ये. नेमकं काय तिथं घडतं आणि काय राजकारण आहे आपण अविनाशजींकडनं समजून घेऊया. अविनाशजी, अभय साळुंखेंना जी उमेदवारी देण्यात आली आत्ता, त्याच्यामागचं खरं कारण काय? कारण आत्ता निलंगेकराविरुद्ध निलंगेकराची निवडणूक न होता ती साळुंखे वर्सेस निलंगेकर अशी होती आहे. आत्ताचं निलंग्यातले राजकारण असं म्हणता येईल की लातूरची गडी विरुद्ध निलंग्याचा वाडा असं त्यातलं आपल्याला वर्णन करता येईल. कारण काय झालं, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजी काळगे यांचा विजय झाला, काँग्रेसचे उमेदवार. त्यांना निलंगा मतदारसंघातून पहिल्यांदा, म्हणजे आजपर्यंत निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधातला जो कोणी उमेदवार असेल तर त्याला मताधिक्य मिळत होतं, परंतु ह्यांना पहिल्यांदा 20,000चं मताधिक्य मिळालं. आणि अमित देशमुख यांचं मराठवाड्यातलं स्टेचर खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाला आता खूप मान आलेला आहे. तर त्याच्यामुळे अशोक पाटील निलंगेकर जे आत्तापर्यंत लढत होते तर त्यांना उमेदवारी, म्हणजे 2 वेळा तुमचा पराभव झाला आहे, तर त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारून अभय साळुंखे यांना उमेदवारी दिली. अभय साळुंखे हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते पूर्वी, म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावरती केस झाल्या होत्या, म्हणजे शिवसेना स्टाईलने आंदोलन करणे ही त्यांची खासियत होती. पण आता ते काँग्रेसमध्ये आलेत आणि काँग्रेसने त्या नव्या चेहऱ्यावर आपला डाव लावलेला आहे. अमित देशमुख यांचं सध्याचं आत्ताचं हे असं आहे की साधारणतः लातूर जिल्हा आपल्या कब्जात ठेवायचा आणि त्यानंतर मराठवाड्यात विस्तार करायचा. कारण आता अमित देशमुख यांनाही शेवटी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागलीत आणि याच्यामुळं संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांच्या मार्गाचा खूप मोठा खोडा ठरू शकतात. आणि त्याच्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी खूप व्यूहरचना आखली आणि आत्ता हे सगळं झाले. फक्त एकच त्याच्यामध्ये झाले की अशोक पाटील निलंगेकर यांचा संपूर्ण गट जो आहे तो गट याच्यामुळे नाराज झाला आहे. अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता निलंगेकर जे आहेत तर त्यांनी मध्यंतरी मनोज जरांगे यांची भेटही जाऊन घेतली होती आंतरवली सराटीमध्ये आणि काही उमेदवारीचं वगैरे हे काय करू, ते काय पुढे काय फारसं गेलेलं दिसत नाही. परंतु तरीही ही निवडणूक चुरशीची होईल असं वाटतंय, कारण ते केवळ अमित देशमुख यांच्यामुळं. अभय साळुंखे यांचा त्याच्यामध्ये फार काय मोठा सहभाग असेल असं वाटत नाही. एकूण त्या मतदारसंघातलं जाती गणितात तुम्ही जरांगेंचा उल्लेख केला, निलंगेकरांच्या घरातलं जे भांडण आहे ते अजून त्या अर्थानं सुरूच आहे. तर एकूण जातीय समीकरण त्या मतदारसंघातलं काय? त्या मतदारसंघात साधारणतः मराठा समाजाचं बाहुल्य आहे, परंतु त्याचबरोबर लिंगायत समाजही आहे. म्हणजे आपण लातूर जिल्ह्यात जर पाहिलं तर लिंगायत समाज आहे. साधारणतः 35,000 ते 40,000 मुस्लिम समाज आहे आणि साधारणतः 60,000 अनुसूचित जाती म्हणजे दलित समाज आहे. आणि आत्ता संभाजी पाटील निलंगेकर यांना जी धास्ती वाटते तर ती धास्ती एकच वाटते, कारण आपण जर पाहिलं तर मनोज जरांगेंनी आत्ता कालच मराठा, मुस्लिम, बौद्ध धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू या सगळ्यांना एकत्र केलं होतं. मुस्लिम आणि मराठा अशी एक
खूप मोठी फळी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मनोज जरांगे यांचे उमेदवार काही फारसे काही स्ट्रॉंग दिसत नाहीत आता. तर त्याच्यामुळे ही सगळी ताकद ही शेवटी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने उभी राहणार आहे. मनोज जरांगे तयार करता येते. तर त्याच्यामुळे हे जर गणित बसलं तर संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी ते थोडंसं अवघड ठरू शकतं. परंतु तरी एक गोष्ट आहे की संभाजी पाटील निलंगेकर यांचं आत्तापर्यंतचं जे काम आहे ते खूपच चांगलं आहे. म्हणजे आत्ता त्यांनी जलसाक्षरता म्हणून खूप मोठी मोहीम सुरू केली होती. आपल्याला माहिती आहे की लातूर निलंगा हा सगळा भाग जो आहे दुष्काळी भाग. या भागामध्ये पाण्याचे प्रश्न खूप आहेत. म्हणजे आपण त्या दिवशी चर्चा केली होती की अगदी रेल्वेने पाणी मिरजवरून आणावं लागलं अशी पद्धतीची परिस्थिती होती. परंतु त्यांनी मोटरसायकलवरून यात्रा काढली, पायी परिक्रमा केली आणि जलसाक्षरता या भागामध्ये करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांचं वैशिष्ट्य असं की लातूर जिल्हा काँग्रेस मुक्त करा आणि त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. म्हणजे आपल्याला आठवत असेल संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आई रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा ते गृहमंत्री असताना पराभव केला होता. आणि त्यामुळे संभाजीराव पाटील निलंगेकर फक्त एकच झालं की संभाजीराव पाटील निलंगेकरचं नेतृत्व खूप मोठं झालं होतं. परंतु भाजपमध्ये अंतर्गत असेल किंवा काय असेल तर त्यांचं थोडेसे पंख कापण्यात आले. त्यांचं कामगार मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु नंतरचं भाजपचे जे सरकार आलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही तशी संधी मिळाली नाही. आणि एक गोष्ट आणखी त्यांच्या बाबतीत अशी एक म्हटली जाते म्हणजे तो केवळ म्हणजे काय म्हणतात तो कयासच आहे लोकांचा की जर राज्यात काही वेगळं समीकरण घडवायचं असेल भाजप अंतर्गत तर एक चांगला चेहरा, तरुण चेहरा आणि मराठा चेहरा म्हणून त्यांना राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होती. तर त्याच्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. म्हणजे जसं आपण त्या दिवशी हे करत होतो की आत्तापर्यंत भाजपने विलासराव देशमुख यांना कधीही अडचणीत आणलं नव्हतं. तर तसं कदाचित भाजपच्या नेत्याला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. परंतु निलंगेकर पाटील त्याला मला वाटतं पुरून उरतील असं त्यांचं आत्ताचं तरी वातावरण आहे. पण तुम्ही आत्ता मगाशी म्हटलात तसं की अभय साळुंखेंचं फार काय वर्चस्व नाही, वजन नाही, ते मूळचे काँग्रेसचे नाहीच आहेत, ते शिवसेनेतून आलेले आहेत आणि आता उमेदवार झाले. पण मग ही जी खरी लढाई आहे ती अमित देशमुख विरुद्ध निलंगेकर अशीच आहे. लढाई म्हणजे जिल्ह्यात एका बाजूला देशमुखांना वर्चस्व वाढवायचं आहे आणि निलंगेकरांची अशी आत्ताची परिस्थिती आहे की काळी ते जरी खूप त्यांचं वर्चस्व निर्माण झालं होतं तरी आत्ता त्यांची अशी परिस्थिती की स्वतःची जागा वाचवायची कशी. बरोबर हा प्रश्न त्यांच्यासमोरचा आहे. हो, कारण निलंगेकर पाटील घराण्याचं निलंगा म्हणजे निलंगेकर असं आजपर्यंत समीकरण होतं. म्हणजे विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी तो निलंगेकर घराण्याचा जायचा. स्वतः शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जवळजवळ 30 वर्ष मंत्री होते. 50 वर्ष काँग्रेसचं काम करत होते. काँग्रेसचा जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तर त्यावेळेस ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. म्हणजे त्यावेळेस तो खूप मोठा मान होता. राज्यातील अनेक उमेदवारांची म्हणजे उमेदवारी निश्चित करण्याचं काम ते करत होते. परंतु आज अशी परिस्थिती झाली म्हणजे काँग्रेस अंतर्गत जे की आज त्यांना त्यांच्या मुलालाच तिकीट देता आलेलं नाही. म्हणजे अशोक पाटील निलंगेकर खरं आत्ता त्यांनी खूप तयारी केली होती परंतु ते तिकीट देता आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या भागामध्ये निलंगेकर पाटील घराण्यावर भक्ती असणारे प्रचंड लोक आहेत. आणि हे जे आहेत ते हे शेवटी मग ते अनेकदा असं होतं की मग ते निलंगेकर पाटील घराण्यावरचे जे म्हणजे त्यांच्यावर भक्ती असलेले लोक हे काय करतात की पक्ष बघत नाहीत. यावेळेस कोणी संभाजीराव आहेत तर संभाजीरावांना करू, अशोकराव नाहीत आता तर अशोकरावांची जी मतं आहेत ती मला असं वाटतं की संभाजीरावांकडे जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळं संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी अभय साळुंखे यांची उमेदवारी ही मला वाटतं सोपी झाली. बरोबर. या मतदारसंघामध्ये एकूण सहकारी साखर कारखानदारी किंवा काही अशा स्वरूपाचं काही फारसं राजकारण निलंगेकरांकडचं आहे? निलंगेकरांकडून फारसं राजकारण आहे. निलंगेकर हे म्हणजे अगदी निलंगेकरांचं वैशिष्ट्य काय की एक काळ असा होता की त्यांचे आजोबा माजी मुख्यमंत्री तिथले खूप मोठे नेते त्यांच्या विरोधात जाऊन ह्या म्हणजे मायलेकांनी त्यांच्या विरोधात जाऊन लढले. तर त्याच्यामुळे अगदी जरी घराण्याचं फार मोठं त्यांच्याकडे असेल तरी ते घराण्याचं जे पाठबळ असतं ते त्यांना मिळालं नाही. एक कार्यकर्ता म्हणूनच त्यांना लढावं लागलं आणि त्यांनी खरोखर करून दाखवलं. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या हे 2004 त्यांनी पराभव केला. त्यांना 2009 शिवाजीराव पाटील निलंगेकरांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर 2009 निवडून आले होते परंतु त्यानंतरही त्यांनी म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. 2014 आणि 2019 दोन्ही वेळेस निवडून आले, मंत्री झाले. आणि त्याच्यामुळे त्यांचं आणि शिवाय फक्त केवळ ते तेवढ्या भागापुरतेच मर्यादित राहिले नाही तर त्यांनी मराठवाड्यातही पाय पसरण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यांमध्ये विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये. परंतु हे पुढे काय झालं म्हणजे गेल्या साधारणतः 3-1 वर्षाचं जर वातावरण पाहिलं आपण तर मग थोडंसं ते फक्त निलंग्यापुरते सीमित राहिल्यासारखं वाटतंय. परंतु मला असं वाटतं की आत्ता जे सगळं वातावरण आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ते मराठवाड्याचे नेते किंवा लातूर जिल्ह्याचे नेते या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू होईल. पण तुम्ही मगाशी आपण सुरुवातीपासून आपण बोलतो की त्यांना खूप कष्ट करावं लागतील निवडून यायला.
तर नेमकी परिस्थिती काय, कशामुळे ही परिस्थिती आली की निलंगेकरांना स्वतःच्या अस्तित्वासाठी जाता लढावं लागतं? नाही, आत्ता काय झालं की आत्ता आपल्याला एक की काँग्रेसला म्हणजे आपण लोकसभा निवडणुकीत जरी पाहिलं असेल तरी काँग्रेसला स्वतःला काहीच करावं लागलं आहे. म्हणजे एक अक्षरशः लोकांनी येऊन काँग्रेसच्या झोळीत मतं टाकली. बरोबर. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजी काळगे जे निवडून आले तर ते निवडून म्हणजे जेव्हा सगळे सर्वे येत होते, जेव्हा सगळ्या पत्रकारांच्या तिथल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या मुलाखती आपण ऐकत होतो, तर त्या शिवाजी काळगे निवडून येतील असं कोणालाही वाटत नव्हतं. बरोबर. निलंगासारख्या मतदारसंघामध्ये शिवाजी काळगेंना 20,000चं मताधिक्य मिळेल हे कुणाला वाटत नव्हतं. तर त्याच्यामुळे जी लोकसभा निवडणुकीत दलित, मराठा आणि मुस्लिम हा सगळा जो नॅरेटिव्ह तयार झाला आणि तो सगळ्या काँग्रेसच्या बाजूने गेला, तर त्याच्यामुळे काँग्रेसला आत्ता असं वाटतं की ही आपलीच ताकद वाढलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे ह्याला एक शब्द आपल्याला वापरता येईल की काँग्रेसची जी सूज आली या सगळ्या ह्याच्यामुळं, तर ती ताकद वाटायला लागली आणि त्यामुळे आत्ता वातावरण आहे. त्याच्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर खरंच पाहता ते काही फारशी अडचणीत दिसत नाहीत आता. परंतु लोकसभेचा जो निकाल आहे, लोकसभेचा निकाल आहे तो जरा थोडासा धास्तावणारा आहे आणि कदाचित अजूनपर्यंत म्हणजे आता अनेक जण म्हणतात की लोकसभेचे वातावरण आता राहिलेलं नाही आहे. तो जो दलित, मराठा, मुस्लिम जी ती युती होती ती अजूनपर्यंत म्हणजे आत्ता काम करेल का नाही सांगता येत नाही. संविधान बचावचं जे नॅरेटिव्ह होता तोही आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्याचबरोबर भाजपवरचा एक राग होता तो रागही आता कमी झालेला आहे. तर हे सगळे मुद्दे आहेत, परंतु शेवटी कसं विषयाची परीक्षा घ्यायला कोणाचीच तयारी नसते आणि हे तर शेवटी फार मोठं पॉलिटिकल करिअर त्यांचं पानायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते त्या सगळ्या दृष्टिकोनातून ते काम करतायत. यस. खरं तर हा मतदारसंघ फारसा परिचित नाही, फारसं कोणाला इथलं राजकारण माहीत नाही आहे. आपण हे खूप चांगल्या पद्धतीनं उलगडून सांगायचा प्रयत्न केला. हा एकूण मतदारसंघ, निलंगेकरांचा एकूण इतिहास, एकूण तिथलं राजकारण हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. धन्यवाद अविनाशजी. आपण या भागात आज इथंच थांबूया. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.